विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना विविध मुद्द्यांवरती आपली मतं व्यक्त केली। यावेळेला बोलत असताना त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधत मराठा आरक्षणाबाबत जरांगेंना शिवसेनेचा कायमचा पाठिंबा असल्याचं देखील मत व्यक्त केलं। तुम्हाला पुरावे सादर करावे लागते, याच्यातच सगळं काही आलेलं आहे। पुरावे कोण सादर करतो? पुरावे कोणाला सादर करावे लागतात? ज्याच्या मनात ज्याच्याविषयी मनात शंका निर्माण होते, जो आहे नाही आहे हा प्रश्न निर्माण होतो, असेल नसेल असा प्रश्न येतो, त्याला पुरावे सादर करावे लागतात। आणि म्हणून त्यांना पुरावे सादर करावे लागतात, याच्यातच मला वाटतं आमचं यश आहे। आणि राम मंदिराच्या बाबतीतला हा नुसता महाराष्ट्राने हिंदुस्थानने जगाचा इतिहास आहे। त्याच बाबरी ढाचा पाडण्यामध्ये कोण होतं, कोणी शेपूट घातलं होतं, कोणी सांगितलं ही दिस इज अ शेमफुल घटना आहे म्हणून सांगितलं होतं, अटलजी असेल, अडवाणीजी असेल, सुंदरसिंग भंडारी असेल। आणि त्याच वेळेस या हिंदुस्थानामध्ये एकच मर्द होते, ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की जर शिवसैनिकांनी काम केलं तर याचा मला सार्थ अभिमान आहे। नुसते म्हटले नव्हते तर तिथं शिवसैनिक असल्याचं भाजपच्याच लोकांनी सांगितलेलं आहे। आणि मला वाटतं तसे शिवसैनिक आहे सुद्धा, त्यातले काही शिवसैनिक आज आहेत सुद्धा। आणि म्हणून मला असं वाटतं शिवसेनेला या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यांना सांगण्याची आवश्यकता नाही।